कुलवृत्तांत. ज्ञानदेवांचे घराणे पैठणजवळ गोदावरीच्या उत्तरेस असलेल्या आपेगावच्या कुलकर्ण्याचे. हे घराणे मध्याधीन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणाचे होते व त्याचे गोत्र पंचप्रवरांकित वत्स हे होते. हरिहरपंत कुलकर्णी हे या कुलकर्णी घराण्यातले पहिले ज्ञात असलेले पुरुष होत. त्यांच्याकडे या गावचे कुलकर्णी पण होते. हरिहरपंतास 3 मुले होती. एक रामचंद्रपंत व केशवपंत आणि मुलगी मोहनाबाई. केशवपंत लहानपणीच निवर्तले. हरिहरपंतानंतर रामचंद्रपंतानंतर त्यांचे चिरंजीव गोपाळपंत आणि गोपाळपंतानंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत यांनी आपेगावचे कुलकर्णी पण चालवले. त्र्यंबकपंत हे ज्ञानदेवांचे पणजोबा. ते देवगिरीच्या जैत्रपाळ या यादव राजाचे बीड प्रांताचे सुभेदार होते. राजदरबारी मान्यता प्राप्त होऊनही ते सदा विनीत, सदाचार संपन्न ईश्वरभक्त होते. त्यांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत हे कुलकर्णी पण पाहत होते व कनिष्ठ पुत्र सैन्यात नोकरीस होते. शके 1135 झालेल्या लढाईत ते मृत्युमुखी पडले. पुत्रशोकामुळे हरिपंत उदास झाले. या विरक्तावस्थेत त्यांना आपेगावी गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला. पुढे गोरक्षनाथांच्या कृपाप्रसादाने परमार्थ साधना करीत असताना ते शिवस्वरूपी विलीन झाले. अशा तऱ्हेने ज्ञानदेवांच्या घराण्यातील नाथपंथांची परंपरा त्र्यंबकपंतापासून सुरू झाली. ज्ञानदेवांचे आजोबा गोविंदपंत आणि आजी नीराबाई गोविंदपंतांच्या गणिनाथांचा अनुग्रह झाला होता. बरेच वर्ष संसार केल्यानंतर त्यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म झाला आणि मूर्तिमंत वैराग्यच घरात अवतरले. घरातल्या संसारात ते वाढत असताना यथावकाश त्यांचा व्रतबंध झाला. त्यानंतर त्यांनी वेद, वेदांगे, काव्य, व्याकरण आणि इत्यादी शास्त्र ग्रंथाचे अध्ययन केले. पुढे प्रौढवयाला नुकतीच सुरुवात झाली असताना त्यांच्या मनाने तीर्थयात्रा करण्याचे घेतले. आई वडिलांची संमती घेऊन ते तीर्थयात्रा करीत आळंदीस आले. तिथे इंद्रायणी काठी स्नान संध्यादी कर्मे करीत असलेला हा अत्यंत तेजस्वी तरुण सिद्धोपंत नावाच्या सद्गृहस्थांच्या नजरेत भरला. त्यांनी आपल्या घरी सन्मानाने नेले. सिद्धोपंतांची मुलगी लग्नाची होती. त्यांनी विठ्ठलपंतांना शब्द टाकला. विठ्ठलपंतांनाही असा विचार केला की केव्हा तरी प्रपंचाचे पाश गळ्यात पडणारच आहे, मग ह्या सत्शील सदाचार संपन्न घरातील मुलगी का नाकारावी. अशा तऱ्हेने विठ्ठलपंत आणि सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी हे विवाहबद्ध झाले. विठ्ठलपंत विवाहबद्ध झाले असले तरी त्यांनी आपल्या जीवनाचे तारू सतत वैराग्याच्या निवृत्तीच्या दिशेने हाकारले. विवाहानंतर त्यांनी आपली उर्वरित तीर्थयात्रा पूर्ण केली आणि पुन्हा आळंदीस आले. नंतर पत्नीसह आपेगावास येऊन आपल्या आई वडिलांचे दर्शन घेतले. विठ्ठलपंतांच्या संसाराचे सुख अनुभवित काही काळ गेल्यानंतर वृद्ध आई वडील कालवश झाले. विठ्ठलपंतांच्या वृत्तीतील वैराग्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहिले. सिद्धोपंतांना मुलीची काळजी वाटत होती. त्यांनी जावयासह आपल्या मुलीला आळंदीस राहावयास आणले. त्यांचा बहुतेक काळ परमार्थ साधनेतच जात असे. पंढरीची वारी करत असत. विरक्तालाही अपत्याचे पाश संसारात खिळून ठेवतात. परंतु बरीच वर्ष झाले तरी अपत्य लाभ झाला नाही, म्हणून त्यांच्या विरक्त मनाने विरक्तीची अधिकच उसळी घेतली. पत्नीच्या मागे ते मी संन्यास घेऊ का म्हणून सतत भुणभुण लावू लागले. त्यांची वृत्ती प्रपंचात रमेनात. नित्याप्रमाणे असेच एकदा मला आता संन्यास घ्यायचा आहे, घेऊ का म्हणत पत्नीजवळ आग्रह धरला. नेहमीच्याच या प्रश्नाला पत्नीने समजाविण्याचे उत्तर दिले. पितृऋण फेडल्याशिवाय संन्यास ग्रहणाला अनुमती नाही. परंतु विठ्ठलपंतांनी आपला हेका सोडला नाही. तेव्हा वैतागून गेलेल्या रुक्मिणीबाईंनी घ्या जा म्हणून उद्गार काढले. हीच पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठलपंतांनी आळंदी सोडली आणि तडक काशी गाठली. प्रपंचाला सदैव विन्मुख असलेले मन प्रपंचातून कायमची सुटका करून घेण्यासाठी मिथ्या भाषणाचे पातकही करायला कचरत नाही. विठ्ठलपंतांनी तेथील श्रीपाद स्वामीस आपल्याला कोणताच संसारपाश नाही, माझ्या मागे कोणतीच लौकिक जीवनातील कर्तव्यकर्मे नाही असे सांगून त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. स्वामींनी त्यांचे नाव चैतन्याश्रम असे ठेवले. आळंदीस हे वार्ता समजतात रुक्मिणीबाईच्या दुःखाला सीमा राहिली नाही. परंतु त्या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी व्रतस्थ जीवन कंठण्याची सुरुवात केली. प्रातःकाळी इंद्रायणीचे स्नान करून अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्या, नामस्मरण करावे व एकभुक्त राहावे. याप्रमाणे त्यांनी काही वर्षे व्रतस्थ जीवन कंठले.
इकडे काशीहून श्रीपाद स्वामी आपल्या शिष्यांसमवेत रामेश्वरच्या तीर्थयात्रेसाठी निघाले. वाटेत ते आळंदीस मारुतीच्या देवळात उतरले. नित्याप्रमाणे मारुतीला प्रदक्षिणा घालून झाल्यावर रुक्मिणीबाईंनी स्वामींना वंदन केले. स्वामींनी सवाष्ण स्त्रीला देताच तसाच आशीर्वाद त्यांना दिला. पुत्रवती भव हा त्यांचा आशीर्वाद ऐकताच रुक्मिणीबाई गोंधळून गेल्या. त्यांच्या मनात झालेला गोंधळ जाणून स्वामींनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यावर रुक्मिणीबाईंनी घडलेली हकीकत स्वामींना सांगितली. ही सारी हकीकत ऐकतानाच त्यांना या भागातून आलेला आणि नुकताच संन्यास घेतलेला एक तेजस्वी पुरुष आठवला. चैतन्यच तो. त्याचा गृहस्थी चैतन्याला संन्यास देऊन आपल्याही हातून अपराध झाल्याची खंत वाटू लागली. ते तडक काशीला गेले आणि चैतन्याला बोलावून घेतले. त्याला वस्तुस्थिती काय आहे याविषयी जाब विचारला. स्वामी आळंदीहून परत आल्याचे समजताच चैतन्याची गाळण उडाली. त्यांनी सर्व खरं वृत्तांत सांगून स्वामींचे पाय धरले. तरुण स्त्री संतानहीन टाकून करीती संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य देवा कारण, शास्त्री दंड बोलिला. या विचाराने स्वामी संचित झाले. थोडा विचार केला आणि आंतरिक प्रेरणेने विठ्ठलपंतास त्यांनी आज्ञा केली. उठवून श्रीपादे दिदले आश्वासन, म्हणती करी ग्रहण इसे आता. अविधी कर्माचे न धरावे भय, याही आहे साह्य जगदीश. स्वदेशा जाऊनी करावा आश्रम, सुखरूप स्वधर्म चालवावा. श्रीपादे मस्तकी हस्त ठेवी गेला, निरोप दिदिला चैतन्यासी. सिद्धोपंत आणि त्यांच्याबरोबर रुक्मिणीबाईही स्वामी समवेत काशीस आल्या होत्या. त्यांच्याबरोबर पुन्हा आळंदीस जाण्याशिवाय अन्य उपाय विठ्ठलपंतांना राहिला नव्हता. ते आळंदीस येऊन पुन्हा गृहस्थाश्रमी झाले. विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रमाचे आचरण करायला लावणारे श्रीपाद स्वामी खरोखरच विवेकी आणि रूढ वर्णश्रमाधर्मातील नियमांचे काटेकोर पालन करीत असतानाही मानवता धर्माला जागणारे होत असले पाहिजे. वर्णाश्रम धर्माचे नियम मानवासाठी आहेत, मानव या नियमांसाठी नाही, हे त्यांनी जाणले असावे. म्हणूनच या नियमांच्या कात्रीत सापडलेल्या विठ्ठलपंतांना त्यांनी धीर दिला आणि विठ्ठलपंतांनीही गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. परंतु विठ्ठलपंत तत्कालीन कर्मठ जनतेच्या उदंड उपवासाचा विषय बनले. आळंदीस आल्यानंतर तेथील सगळ्या सोयऱ्यांनी, नातलगांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वाडीत टाकले. हासिन्नले लोक बरवा हा संन्यास, करती उपहास दर्शनाचा. द्विजी वाळी गेले जगी सांडी गेले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी. अशा या उपेक्षित असहाय्य स्थितीत विठ्ठलपंतांना पुन्हा प्रपंच करावा लागला. लोकांचा उपसर्ग नको म्हणून गावाबाहेर खोपटं बांधून राहू लागले. कुटुंबाच्या चरितार्थासाठी भिक्षा मागणे आणि उर्वरित दिवस नामस्मरण आणि गीता भागवताच्या श्रवण मननात घालवणे असा त्यांचा दिनक्रम ठरवून गेला. अशा प्रकारे अत्यंत तेजस्वी तपस्व्यासारखे काही काळ दिवस कंठल्यानंतर त्यांना 2-2 वर्षाच्या अंतराने 4 अपत्ये झाली. निवृत्तीनाथ शके 1195, ज्ञानदेव शके 1197, सोपानदेव शके 1999 आणि मुक्ताबाई शके 1201. मुले थोडी मोठी होऊ लागली आणि बाहेर पडू लागली. तेव्हा त्या कोवळ्या जीवांना समाजाकडून अरे ही पाहिलीत का संन्यासाची मुले असा तुच्छता गर्भ उपहास ऐकायला मिळाला. खरं म्हणजे शुचींना श्रीमता गेहे असा पवित्र घरात संस्कारात जन्मलेली आणि वाढू लागलेली ही मुले समाजाच्या कौतुकाचा विषय बनायला हवी होती. परंतु सत्यधर्माचा गाभा सोडून नरवंटीची उपासना करणाऱ्या ह्या पढीक पंडितांना विवेकाचे पाजर फुटले नाही. त्यांनी ही संन्यासाची पोरे म्हणून पतित आणि भ्रष्ट मानली व त्यांची सावलीही आपल्या अंगावर पडणार नाही याची दक्षता घेतली. वस्तुस्थितीचे जर पाहायची म्हटली तर असे दिसून येईल की तत्कालीन समाज रचनेत गरजेपोटी म्हणून का होईना अतिशूद्रांना निदान गावाच्या कोपऱ्यात राहायला लावून सामाजिक जीवनात स्थान दिले गेले होते. परंतु तेवढेही स्थान सामाजिक जीवनात ह्या पोरांना त्या काळात प्राप्त होऊ शकले नाही. वर्णाश्रम धर्माची ही काटेरी कुंपणं माणुसकीला लोप पावल्याचीच निदर्शक नव्हती काय? तथापि निवृत्ती ज्ञानदेवादी मुले उपजतच ज्ञानी विचारी वस्तुस्थितीचे सूक्ष्म परिशीलन करणारी असल्यामुळे समाजाकडून होणारा हा उपहास त्यांनी मनाला लावून घेतला नाही. ते आपल्या मातापित्याच्या स्वस्थस्य जीवनाचाच आदर्श श्रेष्ठ ठेवून पुढे ठेवू लागले. नाथपंथीचा दंशू.